नमस्कार, मी डॉक्टर ज्योती टेकाळे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जो नवीन अभ्यास आपण आता सगळे करत आहोत, अध्यात्म आणि सायन्स, तर याच्या विषयासाठी आणखीन ज्ञान आपलं वाढवण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत अमोघानंद मिशनचे अमोघानंदजी. तर धन्यवाद, तुम्ही वेळ काढून आलात. हे जे तुमचं कार्य चालू आहे याची काय डेप्थ आम्हाला सांगू शकाल? काय कारण आहे की तुम्हाला हे इतकं भावलं आहे? अच्छा, म्हणजे एका प्रकारे याचा पर्पज काय आहे असंच तुम्हाला म्हणायचं आहे. पहिलं खूप खूप धन्यवाद की आज या स्टुडिओमध्ये आपण मला येण्याची संधी दिली. कारण हे एक निमित्त बनतं की जिथे आपण आपल्या मनातल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवू शकतो. तर त्या माध्यम बनल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. पर्पज जर विचारायचं म्हटलं तर आपण आज समाजामध्ये पाहत असताना की इथे प्रत्येक मुलाच्या पालकांना असं वाटतं की माझं मूल प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे राहिलं पाहिजे, किंवा डे टू डे जे काही आपलं सामोरं येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत मुलाच्या बाजूने जरी विचार केला, मग ते ॲकॅडमिक्स अँगलने असतील, बिहेवियर वाईज असतील, सामाजिक येणाऱ्या चॅलेंजेसला सामोरं जाण्याच्या काही पद्धती असतील, तर याच्यामध्ये ते कसं सक्षमतेने त्याला सामोरं जाऊ शकतं, हा नक्कीच एक पालकतत्व निभावताना मनामध्ये येणारा प्रश्न आहे. आणि एक पालक म्हणून तो माझ्याही काही वर्षापूर्वी आला. आणि ज्यावेळी मी माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये तो विचार करत असताना मी ठरवलं, तर त्यावेळी एक आपल्या इनर सोर्समध्ये जर आपल्याला काही सक्षम आणायचं असेल, म्हणजे तिच्या ॲकॅडमिकच्या बाबतीमध्ये मी विचार केलं होतं, तिला एक स्वप्न दिलं होतं की तुला 92% 93% मिळतं, पण कधी 100 का नाही. आणि ती त्यावेळी 8वीला होती. तर ती तशी अनुत्तरित राहिली. परंतु माझं तिच्याशी बोलणं झाल्यानंतर तिने मला कमिटमेंट दिली की मी नक्कीच 100 करण्यासाठी प्रयत्न करेन यापुढे. तसा मी तिला काही थॉट दिला होता की जे एज्युकेशन सिस्टमने बेस्ट दिलेलं आहे, तर ते आपण आपल्या जीवनामध्ये अचीव करू शकत नाही का? मग ते तुझं टार्गेट असू शकत नाही का? आणि मग तिने ते पॉझिटिव्ह घेतल्यामुळे, म्हणजे हे म्हणतो ना की कधी कधी आपल्याला आपण फार लांबचा न विचार करता एखादी गोष्ट मांडतो आणि ते चॅलेंज घ्यावं लागतं. आणि तसं ते झालं. आणि मग लक्षात आलं की जर बौद्धिक क्षमता आपल्याला तिची जी नैसर्गिक आहेच, परंतु ती ऑप्टिमम लेवलला, जसं सारेगमपदनिसा असं आपण पाहत असताना वरचा सा लावणं हे सुद्धा तितकेच कौशल्याचं काम आहे. तर तसं 92-93 वरून जर 100 वर जायचं तर काय केलं पाहिजे? तर तिची बौद्धिक क्षमताला अजून जोर लावला पाहिजे, त्याच्यामधल्या ॲक्युरेसीज वाढवल्या पाहिजेत. मग हे कसं होणार आहे? हे नुसतं बोलून होणार आहे का? तर लक्षात आलं नाही. मग हे करत असताना मला काही गोष्टी लक्षात आल्या की हे कशाने होऊ शकतं, तर कॉन्सन्ट्रेशन अजून बेटर व्हायला पाहिजे. कारण कॉन्सन्ट्रेशन जोपर्यंत बेटर होत नाही, जनरली शाळांमध्ये आपण व्हिज्युअल, ऑडिओ आणि कायनेस्थेटिक पद्धतीने ज्ञानग्रहण करत असतो. आणि ते जोपर्यंत ते सक्षम होत नाही, त्या तिन्हीचं एकाग्रता होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या ब्रेनमध्ये तितकं सुंदर ग्रास्पिंग नाही होणार आहे. आणि सपोज ग्रास्पिंग झालं कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप झाल्यामुळे, तर पुन्हा ते युटिलाइज करण्यासाठी, म्हणजे आपल्या वर्बमधून किंवा आपल्या रायटिंगमधून, बॉडीमधून जर आपल्याला ते ॲकॅडमिक्स अँगलने प्रेझेंट करायचं आहे, एक्सप्रेस करायचं आहे, तर त्याच्यासाठी पुन्हा त्या ब्रेनची क्षमता किंवा ते कॉर्डिनेशन, कारण आपला ब्रेन जो आहे तो 2 भागामध्ये ह्या अभ्यासामध्ये मला लक्षात आलं की उजव्या आणि डाव्यामध्ये तो विभागलेला आहे. आणि पुन्हा त्याला कॉर्डिनेट करण्यासाठी आपल्या इथे छोटा मेंदू, म्हणजे ज्याला आपण मिड ब्रेन म्हणतो, तर मग त्याचं कॉर्डिनेशन सुद्धा इम्प्रूव्ह झालं पाहिजे. आणि मग आपण जसं म्हणतो की समाजामध्ये पाहिलं तर ब्रेनवरती काम करण्यासाठी कित्येक थेरपीज आपण मेडिकल सायन्सच्या माध्यमातून विचार केला, सायन्सच्या माध्यमातून विचार केला, किंवा अन्य वेज आहेत, स्पिरिच्युअल अँगलने विचार केला, तरी खूप गोष्टी आहेत. मग त्यातल्या काही गोष्टींचा जेव्हा मी काही थोडासा अभ्यास केला, रिसर्चमध्ये हे केलं, तर त्याच्यामध्ये मला काही थेरपीज सापडल्या ज्याच्यामध्ये बेटर कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे बेटर ग्रास्पिंग, आणि ते
झाल्यामुळे कॉर्डिनेशन इम्प्रूव्ह होतं. कॉर्डिनेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे आपले जे 10 इनबॉर्न टॅलेंट्स आहेत तर ते अजून सक्षमतेने कार्यरत होतात आणि नैसर्गिकरित्या मग ते वर्बमधून किंवा आपल्या बॉडीमधून ते व्यक्त होतात. तर हे एक कारण दिसलं. आणि हे जेवढं मी केल्यानंतर मुलीचं असं झालं की 10th ला तिला 99% मिळाले आणि ते स्वप्न एक प्रकारे अचीव्ह झालं. मग तिथे जेव्हा मला एक आत्मविश्वास आला ना, तिथेच मला एक प्रश्न सुद्धा उभा राहिला. आणि तो प्रश्न असा होता की एक पॅरेंटिंग करत असताना मी हे सगळं स्वीकारून तिच्यावर केलं 2 वर्ष आणि ते तिच्या आउटपुटमधून पाहायलाही मिळालं. परंतु मग हे फक्त मी माझ्या मुलीपुरताच विचार करून राहायचं का? तर तिथे जरासा एक जो माझी काय जी बांधिलकी होती तर त्यामुळे जरा मला असं वाटलं की नाही, हे मला समाजासाठी सुद्धा कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. आणि मग मला असं वाटलं की प्रत्येक पालक इच्छा असून तो एवढा डीप जाऊन हे सगळं आपल्या पाल्यासाठी करू शकत नाही, तर आपण एक अशी काही अकॅडमी करावी का की ज्याच्यामधून मी आता त्याच्यामध्ये लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 अशा काही स्टेजेस ठेवल्यात आणि त्याच्यातून आपण आता हे संस्कार करतोय आणि मॅक्झिमम मुलांपर्यंत समाजातल्या ही गोष्ट आता पोचली पाहिजे जी इनर इंजिनिअरिंगमधली आहे आणि ज्याच्यामध्ये ह्या मटेरियल वर्ल्डमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने असतील किंवा बिहेवियर वाईज असतील, ज्याला आपण EQ म्हणतो किंवा IQ बद्दल तर आपण बोलतोच आहोत, तर ह्या सगळ्याचं कुठेतरी क्रिएटिव्हिटी असेल किंवा ॲडव्हर्सिटी कोशंट असेल, तर ह्या सगळ्यामध्येच ग्रोथ होऊन एक चांगलं व्यक्तिमत्व त्या बालपणापासूनच आपण घडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे त्याचं मग अकॅडमीमध्ये पुढे घेऊन जाण्याचं रिझन राहिलेलं आहे. म्हणजे मी असं म्हणू शकते का की लहान मुलांवर संस्कार करण्याचा तुमचा हेतूने ॲक्च्युली पालकांचं पालकत्व तुम्ही स्वीकारलं, नॉट ओन्ली किड्स, तर तुम्ही पालकांचेही पालक झालात. हो, म्हणजे असं म्हणता येईल. ॲक्च्युली प्रत्येक पालक हा नक्कीच एक सुंदर पद्धतीने पालकत्व करतच असतो, परंतु कधीकधी ह्या सृष्टीमध्ये आपल्या आजूबाजूला सर्वच काही आहे, परंतु योग्य पद्धतीने ते कसं केलं पाहिजे म्हणून समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये असे कित्येक दिग्गज होऊन गेले की ज्यांनी शिक्षणासाठी पुढाकार घेतला. मग त्या महिलांचं शिक्षण असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील आणि ते पाऊल उचलावं लागतं. तसं म्हणता येईल की थोडंसं या पालकत्वामधलं एक पाऊल मी उचललं.